नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मी मराठी. आज सकाळी उठल्यानंतर गावच्या घराच्या समोर गेटच्या जवळ एक पक्षी, छोटासा पक्षी मरून पडलेला दिसला. त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्याने आधीच मान टाकली होती. पूर्ण शरीर कडक झालं होतं. वेदना, निसर्गातली वेदनाच आहे. बहुतेक त्याला मारलं असावं कोणी. तर इथे तिथे पडण्यापेक्षा आणि त्याला मुंग्या लागण्यापेक्षा आपण त्याला आपल्या शेतात समोर पुरत आहोत. सोबत आमची टीम आहे. मित्रांनो, निसर्ग म्हणजे झाडं आली, पक्षी आले, फुलं आले, फळं आली, वेगवेगळे पाळीव प्राणी आले. कुत्रा आलं, मांजर आलं, गाय आली, म्हैस आली, बैल आला. काहीतरी कुठेतरी आपण या निसर्गाचेही देणे लागतो, या समाजाचेही देणे लागतो, या सृष्टीचे देणे लागतो. रीतसर त्याला आपण आपल्या ह्या शेतात पुरतोय, जेणेकरून त्या शरीराची विटंबना होऊ नये. अनबाळ थोडंसं आपण त्यामध्ये मीठ टाकतोय, जेणेकरून त्याचं शरीर हे व्यवस्थित राहावं आणि व्यवस्थित त्याचं शरीराचं विघटन व्हावं. पुढच्या पिढीलाही हाच वारसा आणि हीच माणुसकी, हाच ठेवा. फुलंही टाकलीत मुलांनी. मित्रांनो, पक्षी, प्राणी हेच तर निसर्गाचं मूल आहे आणि यांच्यामुळेच तर आपला हा निसर्ग तग धरून आहे. टाका माती थोडे थोडे. पाहायला तर एक छोटासा पक्षी आहे मित्रांनो, पण हीच पक्षी आणि हेच प्राणी निसर्ग आपल्याला भरभरून निसर्ग देतात. कुठेतरी समाजाच्या प्रति